नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, साग हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याला लाकडांचा राजा समजतात. सागाचा उपयोग इमारतीसाठी, फर्निचरसाठी आणि औद्योगिक अशा नित्योपयोगी वस्तूंसाठी होतो. सागाची लागवड ही उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे होते. सागवानाला 100 ते 380 सेल्सिअसपर्यंतचं तापमान मानवतं. समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीपर्यंत या वृक्षाची वाढ चांगली होते. सागाच्या लागवडीसाठी थोडीफार चढउताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. काळी चिकट माती असेल तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसंच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीला अयोग्य आहे. मंडळी, सागाचं बियाणं पेरून रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणं पसरावं आणि रोज दाताळ्याने खाली वर करावं. असं केल्याने सुमारे 4 ते 5 आठवड्यानंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजायला मदत होते. प्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून पॉलिथिन पिशवीत अथवा गादीवाफ्यावर सागाची रोपं करावीत. पॉलिथिन पिशवीत रोपं तयार करण्यासाठी माती, वाळू आणि शेणखत हे 1-1-1 या प्रमाणात मिश्रण करून ते 10 बाय 20 सेंटीमीटर पिशवीत प्रक्रिया केलेलं बी पेरावं. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी 12 बाय 1 मीटर आकाराच्या वाफ्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर आणि 5 सेंटीमीटर खोलीवर प्रक्रिया केलेलं बियाणं पेरावं. खोडमूळ बनवण्यासाठी 1 वर्षानंतर रोपं गादी वाफ्यावरून उपटावीत. तीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाकडील 15 ते 20 सेंटीमीटर भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकावा. तसंच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 सेंटीमीटर भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा. पानं आणि छोट्या मुळ्या काढाव्यात. तयार केलेलं खोडमूळ जितक्या लवकर रोपवनात लावलं जाईल तितकं चांगलं. मंडळी, जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2 बाय 2 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावेत. लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. सागाची वाढ जोमाने होण्यासाठी प्रति रोप 10 ग्रॅम नत्र आणि 10 ग्रॅम स्फुरद हे आळे पद्धतीनं द्यावं. सागाची लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर 1 वर्षापर्यंत त्याला पाण्याची आवश्यकता असते. प्रतिवर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मीटर आणि घेर 2 ते 5 सेंटीमीटरने वाढतो. सागाचं लाकूड जास्त लांबीचं, जास्त घेराचं आणि गाठी विरहित होण्यासाठी साग कमी अंतरावर लावणं चांगलं असतं. पुढे झाडांना पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळून वाढ होण्यासाठी विरळणी करणं देखील आवश्यक आहे. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे सागाची लागवड जर आपण केली तर त्याचा नक्कीच आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकेल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.